नमस्कार मित्रांनो. तर कोकण म्हटलं तर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे विस्तीर्ण समुद्रकिनारे, हिरवीगार झाडे, जंगले किंवा तेथील धबधबे असतील किंवा पावसाळा असेल आणि तेथील खाद्यपदार्थ. पण हे सगळं झालं पर्यटनासाठी. पण जे पर्यटकांना माहिती नाहीये पण कोकणकरांचा जो जीव आहे तो म्हणजे वाडी वस्तीवर होणारे गाव देवाचे उत्सव. तर चला या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला आमच्या वाडीमध्ये होणारा उत्सव दाखवतो. माझ्या वाडीत जो उत्सव होतो तो 3 दिवसांचा असतो आणि तो श्री लक्ष्मीनारायण या देवांचा होतो. उत्सवासाठी सगळेजण खूप आतुरतेने असतात. उत्सव हा फक्त आमच्या मूळ कुटुंबियामध्येच होतो. तर लहानांपासून तरुणांपर्यंत आणि तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेजण आपापल्या कामावर सुट्टी टाकून वर्षातले हे 3 दिवस एन्जॉय करायला हे गावाकडे येत असतात. तर तसाही मीही चाललो. मी सध्या कोल्हापुरात राहतो पण मी कोल्हापुरातून लवकर बस पकडून, खऱ्या बसला खूप गर्दी होत्या पण बस पकडून मी गेलो माझ्या गावाला. कारण का मला माहिती होतं की मला वर्षातून हा उत्सव अटेंड करायचाच आहे. कामानिमित्त बाहेर असलेले नातेवाईक किंवा चाकरमानी हे उत्सवानिमित्त गावाकडे येतच असतात. त्यामुळे उत्साहाची आतुरता आमची शिगेला पोहोचते. तर दरवेळेप्रमाणे ह्या वर्षीही मुंबईतून आमचे चाकरमानी आले होते, आमचे जे नातेवाईक आहेत ते आले होते. त्यामुळे ह्याही वर्षी उत्सवाला खूप जास्त मजा आली होती. उत्सव सुरू होण्यापूर्वीच देवळाची डागडुजी करणे किंवा देवळाचा परिसर आहे तो स्वच्छ करणे किंवा स्वयंपाकघर आहे ते आम्ही बांधतो. तिथे आमचे 3 दिवस नाश्ता असेल, चहा असेल, जेवण असेल किंवा कोणताही पदार्थ जर हवा असेल तर तो आमचा तिथेच बनतो. सगळे नातेवाईक एकदम जेवताना किंवा एकत्र पंक्तीत बसताना जी काही चेष्टामस्करी होते किंवा जो आग्रहाचा जो काही प्रसंग असतो ना तो शब्दात वर्तवणं खूप कठीण आहे. पण हा काही विलक्षण अनुभव असतो, तोच खरा घ्यायला आम्ही जात असतो. उत्सवाच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री सगळे तरुण मंडळी आहेत ती पूर्ण रात्र जागून उत्सवाला जी सजावट लागेल ती मंदिराला सजावट करतात आणि मग पहाटे झोपतात आणि सकाळी उत्सवाची सुरुवात म्हणजे नारायण देवाच्या आमच्या ज्या पादुका आहेत त्या अगदी वाजत गाजत देवळामध्ये आणल्या जातात. त्यानंतर लक्ष्मीनारायण ह्या देवांची महापूजा तिथे केली जाते. त्यानंतर सकाळी चहा होतो, नाश्ता होतो, दुपारी जेवण होतं, संध्याकाळी आहे ते दुपारात असते. त्यानंतर कीर्तन असतं. काय लाखे मारतो देवाचा छबिना निघतो. छबिना इन द सेन्स, छबिना म्हणजे अगदी वाजत गाजत किंवा आमच्या जे लोकल जी काही गाणी आहेत त्याच्या तालावर आम्ही नृत्य करतो, जे की त्याला आम्ही कोकणी भाषेत त्याला भोवत्या असं म्हणतो. तर भोवत्यांवर नाचायला खूप जास्त मजा येते आणि अगदी मी लहानपणापासून तर नाचतोय आणि अजूनही मला त्या गोष्टीची आतुरता असते की कधी एकदा मला भोवत्या नाचायला मिळणार आहे. त्यामुळे त्या गोष्टीची एक ओढ आहे ती माझ्या मनात कायम असते. आणि भोवत्यांमध्ये पण नाचणं हे खूप कौशल्याचं काम आहे. कारण का एक अशी चाल नसते, विविध प्रकारे ते नाचलं जातं आणि त्या नाचण्यावरच वाद्य आहेत ती वाजतात. काय वेळेला तबला पेटीवर सुद्धा होतं, काय वेळेला पकवास पेटीवर होतं, तर काय वेळेला रणवाद्य म्हणजे ढोल ताशावर सुद्धा आम्ही भोवत्या नाचतो. बट वेट, कोकण म्हणजे आरत्यांसाठी तर खूप फेमस आहे. आरत्या आणि भजनं नसेल तर कोकणातला कोणताही उत्सव होत नाही. खरं आहे ना? तसंच आमच्या इथे उत्सवाच्या पहिल्या ज्या दिवशी आहे तिथे कमीत कमी 1-1.5 तासाच्या आरत्या होतात, त्यानंतर भजनं होतात आणि त्यानंतर कीर्तन होत असतं. तर आरत्यांमध्ये पण खूप जास्त मजा येते.
अंबाबाई, जय जगदंबे अंबाबाई, जय जगदंबे अंबाबाई बदलाना। पहिल्या दिवशी 3 भोवत्या होतात, पहिली, दुसरी, तिसरी. तर प्रत्येक भोवतीच्या मध्ये एक आरती आणि 1 किंवा 2 भजन होत असतात. तर ती जी तिसरी भोवती आहे ती संपल्यानंतर सगळे वयोवृद्ध आहेत ते घरी जातात. तर तरुण मंडळी आम्ही तिथे पत्ते खेळत असतो किंवा कॅरम खेळत असतो किंवा गप्पा गोष्टी होत राहतात, अगदी शेकोटी वगैरे पेटवून सगळं. तर तो माहोल खूप जास्त भारी असतो. तर आम्ही ह्या वेळेस सुद्धा आम्ही मेंढीकोट म्हणून कोकणमध्ये एक पत्त्यांचा डाव खूप फेमस आहे, तर आम्ही तो मेंढीकोट नावाचा जो गेम आहे पत्त्यांचा तो खेळत होतो. लिटरली पहिल्या दिवशी आम्ही 2:30ला सुरुवात केलेली, ते सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत आम्ही फक्त मेंढीकोट खेळत होतो. पहिल्या दिवसाचा समारोह झाल्यानंतर येत होतो आपला दुसरा दिवस, आणि दुसऱ्या दिवशीला जे कोण पहिल्या दिवशी येऊ शकत नाहीत नातेवाईक ते सगळे दुसऱ्या दिवशीला येत असतात. त्यामुळे दुसरा दिवस खूप इम्पॉर्टंट असतो, कारण का सगळे नातेवाईक येतात, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी होतात, त्यांच्यासोबत चेष्टा मस्करी होते. आणि आमच्या कुटुंबामध्ये मस्करीशिवाय काहीही गोष्ट होत नाही, त्यामुळे चेष्टा मस्करी नाही केली तर कुठेतरी दुसरीकडे आलो असंच वाटतं. तर दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे जे कोण तरुण मंडळी आहेत ते आम्ही लहानपणापासूनच उत्सव आला की आम्ही नदीवर पोहायला वगैरे जातो. तर ह्या वेळेला सुद्धा मी आणि माझी एक पुतणी आहे, ही आहे ती माझी पुतणी आहे, पण हिचं वय असेल कमीत कमी माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठी आहे. आणि हे आमचं नेहमीचं रिच्युअल आहे, ऍटलीस्ट जेवढे दिवस असतो त्याच्यातला ऍटलीस्ट एक दिवस तरी आम्ही नदीवरती येणार. येस, आज आम्ही जाणार आहे पोहायला. आम्ही खूप जास्त पोहायचो लहानपणी, आणि येस आज खूप दिवसाने आज नदीवर पोहायचा योग आलाय. बघू शकतो तुम्ही दोन्ही बाजून आमची नारळ सुपारीची बाग आहे, आणि मधून असा रस्ता आहे. ही आहे समी, आणि खाली नदी आहे. काल रात्री आम्हाला झोपायला वाजले 5, आणि 5 वाजेपर्यंत आम्ही पत्ते खेळतो. काल खरं मी काही शूट नाही केलं, पत्त्यांचा गेम आहे तो, कारण का सेमच खेळतो आम्ही. मेंढीकोट म्हणून कोकणामध्ये खूप फेमस पत्त्यांचा गेम असतो, तर आम्ही तेच खेळतो. 8 जण खेळतो गेम, आणि ही 9वी बघायला होती. तर खूप मजा आली. आणि आज तिसरा दिवस आहे, आणि आज आहे चालू देवळामध्ये आता पवमान. तुम्हाला कदाचित ऐकू पण येत असेल स्पीकरवर, ते पवमान चालू आहे. मग महापूजा होईल, त्यानंतर दुपारी महाप्रसाद आहे, त्यानंतर कॅरमच्या मॅचेस आहेत, त्यानंतर संगीत खुर्चीच्या मॅचेस आहेत. मग संध्याकाळी दुपारात कीर्तन वगैरे खूप आहे. आणि आज सर्वात इंटरेस्टिंग पार्ट असतो त्या म्हणजे 5 भोवत्या, आणि 5 भोवत्यानंतर असतं ललिताचं कीर्तन. तर ललिताचं कीर्तन असेल तर तुम्ही बघालच काय असतं ते, मी काय सांगत नाही जास्त. आपण पोचलेलो आहे नदीवर. ही बघू शकता तुम्ही आमच्या कोकणामधली छोटीशी नदी, ह्याला आमच्या भाषेत पर्या असं म्हणतात कोकणामध्ये. क्रिस्टल क्लिअर वॉटर बघू शकता तुम्ही.
सगळा तळ दिसतो. अगदी तिथे थोडंसं खोल पाणी आहे, तिथे पण बघू शकता. इथून तळ दिसतो, म्हणजे किती स्वच्छ पाणी आहे बघा. एकदम काठावरनं जपून जायला लागतं, कारण का स्लिपरी दगड असतात सगळे. मुंबईकरांना जमत नाही. मुंबईकरांना जमत नाहीये. येस, बघू शकता तुम्ही किती स्वच्छ पाणी आहे बघा. आणि इथे आंघोळ करायची, क्या बात आहे. हा, पाणी खूप थंड आहे. थंड आहे. थंड आहे. आणि व्हील्स घेऊन आलोय आम्ही, हे बघा. पण एक क्रिस्टल क्लिअर वॉटर बघा एकदम. नदीच्या बाजूने बघा अशी नारळ सुपारीची बाग अगदी पुढपर्यंत. आणि हा इकडे आहे तो डोंगर आहे सगळा. आणि इकडे वाघ वगैरे पण खूप कॉमन आहेत इकडे ह्या एरियामध्ये. सो येस, आज जाऊया आतमध्ये. पाणी प्रचंड गार आहे, पहिली उडी मीच मारणार आहे. चला बघूया. गार आहे. संध्याकाळी असते ती देवाची दुपारत इन द सेन्स देवाची दिवसातील दुसरी पूजा असते. तर दुसरी पूजा आहे ती संपन्न झाली. आणि माझं खरोखर भाग्य आहे, कारण की मी यावेळेला उत्सवाला गेलो आणि मला पहिल्या दिवशी दुपारत सुद्धा मिळाली आणि दुसऱ्या दिवशीही मला दुपारत करायचा काय म्हणू शकतो एक विलक्षण योग आला. खरंच या सगळ्यासाठी मी खूप भाग्यवान आहे असं मी समजतो. दुपारतीनंतर येतो तो म्हणजे रात्रीचं जेवण. आणि रात्रीचं जेवण जेवल्यानंतर अगदी आपले जे काही छोटे कलाकार आहेत किंवा छोटे कलावंत आहेत तर त्यांचं तिथे त्यांची कला प्रदर्शन होते. म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये लहानपणापासूनच तुम्हाला स्टेज डेअरिंग निर्माण व्हावं यासाठी तुम्ही माईक समोर काहीही तुमचं कौशल्य आहे ते तुम्ही सादर करायचं असतं. तर दुसऱ्या दिवशी सुद्धा बालकलाकारांचे जे काही प्रोग्राम आहे ते झाल्यानंतर महाआरती असतात. आणि ह्या आरत्या पहिल्या दिवशीपेक्षा खूप जास्त वेळ चालतात. आणि महाआरती झाल्यानंतर मग कीर्तन असतं. कीर्तनानंतर ह्या दिवशी असतात 4 भोवत्या. तर पहिल्या दिवशी असतात 3 भोवत्या आणि दुसऱ्या दिवशी असतात 4 भोवत्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशी खूप जास्त मजा येते, खूप जास्त दमायला होतो, खूप जास्त एन्जॉयमेंट करतो आम्ही. आणि खूप जास्त आमच्या ज्या काही स्टेप्स आहेत विविध प्रकारच्या त्या आम्ही त्यामध्ये करू शकतो.
वर्तमान. आनंदाचा कंद हरिया देवकी नंदन पाहिला. गायाजी गवावी गावतो दुनिया मनेरी गवावी. ध्यान देऊनिया बोलतो मृदुंग. चौथी भोवती झाल्यावर आम्ही सगळे तरुण मंडळी येथे परत पत्ते खायला बसतो आणि दुसऱ्या दिवशी एक ट्विस्ट असतो की आमच्या तरुणांची संख्या वाढते. त्यामुळे आम्ही जे रात्रीचं जेवण जे उरलं असतं ते आम्ही सगळे परत जेवतो आणि चहा वगैरे करतो. मध्यरात्री थंडी असते खूप जास्त, त्यामुळे मध्यरात्री थंडीमध्ये चहा आणि त्याबरोबर मेंढीकोट हा गेम आहा जबरदस्त असतं. आणि त्यानंतर आम्ही सगळे जातो झोपायला. तिसरा दिवस हा सगळ्यात बेस्ट दिवस असतो, कारण त्यामध्ये असणाऱ्या काही गोष्टी, त्यामध्ये 5 भोवत्या आणि ललिताचं कीर्तन. आय नो की जे कोण कोकणाच्या बाहेरचे आहेत त्यांना ललिताचं कीर्तन काय असतं ते माहिती नाहीये, पण मी इन शॉर्ट ते थोड्या पुढे एक्सप्लेन करणारच आहे. त्या दिवशीच्या ज्या आरत्या त्या खूप जास्त वेळ चालतात, जवळजवळ 3 तास वगैरे आरत्या चालू असतात. दुसऱ्या दिवशी किंवा पहिल्या दिवशी पहिल्या आरत्या, मग कीर्तन आणि लास्टला भोवत्या. बट तिसऱ्या दिवशी असं होतं की पहिल्या आरत्या, मग भोवत्या 5 असतात त्या, आणि त्यानंतर असतं ते ललिताचं कीर्तन. तर ह्या असतात आमच्या भोवत्या.
तिसऱ्या दिवसाची पाचवी म्हणजे शेवटची भोवती आहे ती संपलेली आहे आता आणि तुम्ही बघू शकता पाचव्या भोवतीत गुलाल आहे तो उधळता आणि हा सगळा घाव असा डुबडुब आला नाही हे फक्त वर्षातून एकदा एक्सपिरियन्स करायला मी तर कसं वाटतंय कसं वाटलं हे एक नंबर जे ललिताचं कीर्तन असतं त्यामध्ये एक प्रचंड इंटरेस्टिंग गोष्ट असते देवाला आहे ते झोपवलं जातं परत देवाला आहे ते उठवलं जातं देवाला विडा दिला जातो किंवा देव स्वतःहून आपल्याशी संवाद करायला येतो किंवा स्वतःहून आपल्याला दर्शन द्यायला येतो त्याला म्हणतात पदवंदा तर ह्या गोष्टी आहेत त्या खूप इंटरेस्टिंग असतात मी हे जे ललिताचं कीर्तन आहे ते काही वर्ष झालं मिस करत होतो कारण का माझ्या शिक्षणामुळे पण गेल्या 2 वर्षात मी हे ललिताचं कीर्तन खूप जास्त जवळनं बघितलं कारण का मी या कीर्तनाची तबलाची साथ करतो आणि खरोखर हा नेत्रदीपक प्रसंग असतो
केलं आणि भोजन केलं आणि आलेले सगळे रामभक्त प्रभूला विनंती करतात, मला अरण्यामध्ये गवताची सगळ्या पाषाणाची खुशी करू देता, त्यांना सुसज्ज असा पलंग केलाय, गादी घेते, मच्छर लावले आणि प्रभूना हे आलेले याचं विनंती करत आहे, अरण्यात किंवा झोपण्यातला पण विश्रांती घ्या. सुखे निद्रा करा दयाया पंढरीया, सुखे निद्रा करा दयाया पंढरीया. उठी गोपालजी गाय दे गोपती, उठी गोपालजी गाय दे